श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन झाले ते खंडोबा मंदिर आवर्जून पाहिलं. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांनी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरात आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटील त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. सुमारे 250 वर्षापूर्वीचा काळ असेल. अक्कलकोट संस्थानाचे अधिपती कैलासवासी सौ लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्या नेहमी तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी आदी तीर्थक्षेत्राच्या त्या वारी करीत असत. त्यातला त्यात जेजुरीच्या खंडेरायावर विशेष अशी श्रद्धा होती. म्हणून त्यांच्या एकदा मनात आले की खंडेरायांचे दर्शन आपल्याला सदैव व सहज व्हावे. म्हणून अक्कलकोट येथेच श्री खंडेरायांचे मंदिर असावे असे त्यांना वाटल्याने एकदा जेजुरीहून येताना श्री खंडेरायांचा माळसा व बाणाई अशा 3 मूर्ती बरोबर आणून अक्कलकोट येथे निसर्गरम्य आणि दाट झाडीत छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री